याला म्हणतात खरं प्रेम. काय काय बायको म्हणते नवऱ्याला की अहो मला माहेरी जायचंय, पण माझी एक अट आहे, मला तुम्ही माहेरी सोडायला यायला हवं. नवरा काय म्हणतो माहितीये? काय? नवरा म्हणतो हरकत नाही, मी तुला माहेरी सोडायला येईन, पण माझी एक अट आहे, मी तुला घ्यायला आल्याशिवाय तू परत यायचं नाहीस. अरे खरं प्रेम आहे. आई चहा दे. चहा थंड आहे. अरे थंड झाला, ओतला होता तेव्हा तर गरम होता रे. तो तरी बिचारा तुझी वाट बघत किती वेळ गरम राहणार ना. तुला हवा असेल तर स्वतःच्या हाताने गरम करून घे. आई चहा गरम करून दे मला. इधर आई. आई आई अशी का वागतेस आई तू? मी का थंड चहा पिऊ आता? आई काय मी स्वतः गरम करू? आई हे बघ मला नाही येत. आई आई मला नाही येत. आई आई टॉवेल. आई आई काय करतेस तू? ऐकू नाही येते का तुला? टॉवेल हवा होता मला. हे बघ तुझ्यामुळे तसाच बाहेर आलो मी, कपडे भिजले माझे. उद्यापासून आंघोळीला जाशील तेव्हा स्वतःचा टॉवेल घेऊन जात जा. आई तू काय मौन व्रत घेतलंयस का? बोलत का नाहीयेस माझ्याशी? बोल ना. थांबा मी बघते. नाही थांब, तू थांब इथे, मी बघते. अहो किती वेळ, मी केव्हाची तयार होऊन वाट बघतेय तुमची. तुम्ही ना बाजारात गेला भाज्या आणायला ना की रमून जाता तिकडे. माहितीये ना, बाजार भाज्या माझा वीक पॉइंट आहे. अशा ताज्या ताज्या भाज्या बघितल्या ना की माझ्या मनात ताजी ताजी रेसिपी सुरू होते लगेच. हो हो माहितीये मला, पण आपल्याला अभिज किचन मध्ये जायचं होतं ना. अरे होतं नाही, जायचं आहे, खूप काम आहेत मला तिथे. अहो मग तुम्हाला तयार नाही का व्हायचंय? छे मी असंच येणार आहे. सर माझं ऑफिस झालं ना की मी पण येते अभिज किचनला. चालेल. अरे वा छान, मग आपण संध्याकाळचं जेवण तिकडेच करूया. वंडरफुल. अरे पण मी पण आहे, माझ्या जेवणाचं काय? तू तसंही घरी खातोस कुठे? घरच्या जेवणाची अलर्जी आहे ना, तू बाहेरूनच मागवणार ना. शुभ्रा त्याला सांग त्याच्यासाठी जेवण बनवून ठेवलंय फ्रीज मध्ये, त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम करून खा. तुला ऐकू आलंय ना? अहो चला उशीर होतोय ना, आपण निघूया. चला चला, आम्ही तुला वाटेत ऑफिसला सोडतो. थँक्यू. चल. ए विश्वास, काय रे मध्ये मध्ये करतोस? मॅडम आपण आपला सेल्फी काढायचा का? विश्वास तू काय फ्लॉवर पॉटस का तुझ्यावर सेल्फी काढायला? नाही मॅम, पण खूप दिवस झाले आपण एकमेकांना पाहिलं सुद्धा नाही. हो ना रे. अभ्यास किचन आलो सुद्धा नाही. हो ना. आणि कोणाचाच फोटो नव्हता माझ्याकडे. हो ना, फुकटची सुट्टी मिळाली आपल्याला आणि फ्री मध्ये पगार पण मिळाला. हो ना मॅम, पण खूप मिस केलं मी हे अभ्यास किचन. आणि हो ना, मी पण खूप मिस केलं. कुणाला? क्रेम ब्रुले,
अजून आसावरी घारगे, व्हॅनिला आईस्क्रीम, पिझ्झा, पास्ता, बर्गर. आणि मला गॉड, विश्वास सर आले. सर, हा. तुम्हाला तर मी खूप मिस केलं. विश्वास. 1 2 3 1 2 3 1 2 3. वेलकम सर आणि मॅडम. ओ वाव, काय छान वेलकम केलं तुम्ही आम्हाला. वा Thank वा, you, sir. थँक्यू थँक्यू. अरे हा विश्वास, तुला सेल्फी घ्यायचा होता ना? हो सर. घे ना. सर मला पण काढायचा फोटो. तर तुला विश्वास बरोबर काढायचंय? विश्वास तुमच्या बरोबर सर. विश्वास बरोबर येईल ना, मग आपोआप येईल. मग आसावरी, कसं वाटलं तुला नवीन अभीज किचन? खूप छान वाटतंय. विश्वास, गूळ आहे का? जरा घेऊन येशील? हो मॅम, आहे ना, आणतो. आणि दिवे मिळतील का? दिवाळीतले चालतील? हो चालतील ना. आणते आणते. वाव मॅम, सुपर. काय मस्त ड्रॉइंग काढलंय. अहो हे ड्रॉइंग नाहीये, याला रांगोळी म्हणतात. हो मॅम, म्हणजे दिवाळीच्या वेळेस डोअरच्या बाहेर काढतात ते हेच ना? हो. ओ गॉड, मॅम मी विसरले. ओ नो मॅम, तुम्ही रांगोळी काढली, हे दिवे पण लावणार ना? हो. म्हणजे दिवाळी स्टार्ट झाली ना मॅम, आणि मी आकाशकंदील आणायला विसरले. आता सर ओरडतील मला. जाऊन आणतात. गाडी ताई, थांबा थांबा थांबा, आता दिवाळी आलेली नाहीये. म्हणजे एखादा खूप आनंदाचा दिवस असेल किंवा कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात असेल. म्हणजे आज बघा, आज आपल्या अभीस किचनचा पहिला दिवस आहे की नाही? येस, मग हा दिवस कुठल्या सणापेक्षा कमी आहे का? करेक्ट आहे मॅम. म्हणून आपण करतोय असं. हे घ्या, ह्याच्यातला हा दिवा घ्या तुम्ही आणि असा मधोमध लावा बरं तुमच्या हाताने. हा घ्या. वाव. बघा किती छान दिसतंय की नाही? येस मॅम, किती सुंदर दिसतंय. म्हणजे येणारे जाणारे, आता लॉकडाऊन होतं ना, लोक घरात बसले होते, घाबरले होते. आता जेव्हा लोक आपल्या अभीज किचनमध्ये यायला लागतील, अशी बाहेर रांगोळी बघतील, त्यांना किती प्रसन्न वाटेल ना. एक एक ठेवत जाऊया. हा, हे बघा, ओ छान दिसतंय ना. आता आपल्या अभीज किचनमध्ये जेव्हा लोक येतील ना, कोणी भुकेला असेल, थकलेला असेल, घाबरलेला असेल, हे असं सगळं वातावरण बघून ना त्यांना किती प्रसन्न वाटेल ना. थोड्या वेळासाठी का होईना, पण ते त्यांचं दुःख विसरतील. येस मॅम, मी पण माझं दुःख विसरून गेले. किती दिवस झाले मी रेड वेल्वेट केकच खाल्ला नाहीये. मॅम, हे घ्या. हे काय रेड वेल्वेट केक आहे? नाही, गूळ आहे. थँक्यू विश्वास. बाय द वे मॅम, गूळ का मागवला? अरे विश्वास, एवढं माहित नाही का तुला? ते असे मोठे मोठे ऍंड्स असतात ना, ते असे गुळाला चिटकून बसतात. काय म्हणतात त्याला? डोंगळे. हा, ते जसे गुळाला चिटकून बसतात ना, तसेच आपल्या अभीस किचन मध्ये येणारे कस्टमर आपल्या अभीस किचन मध्ये चिटकून राहावेत म्हणून. हो की नाही? तसं नाही मॅडीताई, आपल्या घरी कोणी आलं ना की त्याला गूळ आणि पाणी द्यायची परंपरा आहे आपली. पाण्याआधी गुळाचा खडा तोंडात ठेवला ना की पाणी प्यायल्यावरती एकदम ठसका लागत नाही, आणि असं गूळ आणि पाणी घेतल्यावरती कसं ताजंतवानं वाटतं. वाव मॅम, तुम्ही तर अभीस किचनला एकदम होम सारखं करून टाकलंय. मला आता हे अभीस किचन वाटतच नाही, अभीस होम असल्यासारखंच वाटतंय. होम स्वीट होम. वाव विश्वास, सो स्वीट. कॅन्डल लाईट डिनरला आल्यासारखं वाटतं ना. सगळे टेबल अशी चमचम चमचम करतायत. वाव. हे विश्वास, तिकडे टेबलवर जाऊन ये ना. ये. आवडलं तुम्हाला? मला तू आवडतेसच. काय हो, हे सगळं कसं वाटतं असं विचारते मी. अप्रतिम. पण या उदबत्त्यांची काही तसं गरज नव्हती ना? हो का? म्हणजे उगीच ठेवली गेली का? चुकलं का माझं? हा, सभोवताली तुझा दरवळ असतोच ना सतत.
से यार भूक लागली आहे. कुठे ठेवलंय जेवण आईने? हा, भाजी मिळाली. यार चपाती भात कुठे ठेवलंय? आई मुद्दाम करते सगळं. गरम पण करायला लागेल. लाइटर कुठे आता? पेट ना यार, कशाला भाव खातोय? जाऊ दे, नकोय मला जेवण. ठेवते आई पण सगळं. हा, चला काहीतरी मिळालं. मॅडम, टेस्ट करा आणि सांगा काय कमी जास्त आहे ते. अगो बाई, अहो लाजवताय ना तुम्ही मला. मी काय सांगणार, तुम्ही केलंय सगळं. अरे असं कसं? तुझंच मत महत्वाचं आहे. आता हे काय म्हणजे मी याच्यामध्ये लिहायचं? अहो पण मी एकटी कशी जेवू? आपण सगळे एकत्र बसूया ना. मॅम, आज तुम्ही जज आहात. टेस्ट करून सांगा ना कसं झालंय ते. म्हणजे मी करू का एकटीच सुरुवात? बरं, का छान झालंय. कुठून सुरू करावं तेच कळत नाहीये. खरंच इतकं मस्त झालंय ना. आणि तुम्ही बनवले म्हटलं ते काही प्रश्नच नाही. नाही 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 नाही, हे तू अभिज किचनवरच्या प्रेमामुळे म्हणतेस. आपण खरंच छान झालंय सगळं. तर काय सांगू मी? काहीतरी कमी जास्त असेल ना, चिमूटभर कणभर एवढंसं तेवढंसं तर सांग प्लीज. म्हणजे हे जेवण आपल्या कस्टमर्सना आवडेल ना. म्हणजे एखादी सुगरण बाई किंवा जगप्रसिद्ध शेफ किंवा अगदी कोणी फूड क्रिटिक आला तरी त्याला जेवण आवडलं पाहिजे. म्हणून तुझं मत जास्त महत्वाचं आहे. प्लीज. एक मिनिट. हा, मॅमला जेवण आवडलं दिसत नाहीये. बोल ना काहीतरी. बाबा, मला इतकं टेन्शन आलं ना. मॅम, मलाही टेन्शन आलंय. मी नाही काय करते. मॅम थांबा. नॉडी मॅम थांबा. मॅडी, तू इथे काय करतेस? सॉरी सर, मी मॅमची डायरी घ्यायला आले होते. का? मॅम त्याच्यात काहीतरी लिहित होत्या ना बरंच काही. मला वाटलं की त्यांना जेवण आवडलं नाही म्हणून. मला द्या द्या ते. मी सांगते ना तुम्हाला. चपाती कशी झालीये? अगदी बहुसूत, विश्वासच्या स्वभावासारखी. चटणी एकदम चटकदार, मस्त मॅडीताई सारखी. आणि पुरणपोळी राजेंसारखी परिपूर्ण. सगळं खूप छान झालंय. फक्त एक उणीव राहिली. पुरणपोळी बरोबर नारळाचं दूध द्यायला हवं होतं, म्हणजे ती कोरडी नाही लागणार आणि तुमची सगळी शाकाहारी थाळीही पूर्ण होईल.
बघितलंस मॅडी, आपण पास झालोय. हे काय, तू डायरी चोरली असतेस तर आपल्याला हे कळलंच नसतं. सॉरी सर. आणि थँक्यू व्हेरी मच मॅडम, शाबासकी दिल्याबद्दल. चला आता कामाला लागूयात. काय झालं? आवडलं ना तुला सगळं? हो हो, खूप छान झालंय सगळं. पुरणपोळी पाहिली आणि सोहमची आठवण आली. सोहमला खूप आवडते हो पुरणपोळी. आपण घेऊन जाऊया का त्याच्यासाठी घरी? हो हो, पुरणपोळीच का, मसाले भात, खीर, पुरी सगळं घेऊन जाऊ. मी रागावले त्याच्यावरती. मला माहिती आहे, मला कठोर झालं पाहिजे जरा त्याच्याशी वागताना. काय करू, पण आईचं मन आहे ना माझं. आज पहिल्यांदा ना त्याला न वाढता अशी आली आहे मी निघून. खरं तर ना त्याच्या आवडीचंच सगळं जेवण करून ठेवलंय मी फ्रीजमध्ये. घेतलं असेल ना त्यांनी गरम करून. किती काळजी करतेस. भूक लागल्यावर घेईल गरम करून तो. एव्हाना जेवण गरम करून जेवलाही असेल तो. आई पण इतकी बदलली आहे ना, साधा चहा पण करून ठेवला नाही. आता कोण आलाय तडमडायला? हाय सोहम. काय झालं, काय हवंय? एवढं रोडली काय बोलतोयस माझ्याशी? कोणावर रागवलायस का? आणि काय हे, तू अशी कोरडी बिस्किट का खातोयस? घरात दुसरं काही खायला नाहीये का? घरात कोणी नाहीये का? शी सोहम, हे सगळं काय चाललंय? अरे शुभ्राचं सोड, पण तुझ्या जन्मता त्या आईला पण तुझी किंमत राहिली नाहीये का रे? तू कशाला बोलतेस हे सगळं? तू ठेवलीस किंमत? माझी किंमत कोणालाच नाहीये. तू आणि त्या बायकांनी येऊन घरात लुटालूट केली काल. उगाच आई आणि शुभ्राला नावं ठेवतेस. अरे असं काय करतोस सोहम? काल तुझ्या आईमुळे आणि शुभ्रामुळे मला तसं वागावं लागलं. आई आणि शुभ्रामुळे? हो, मी जर तसं वागले नसते ना तर शुभ्राच्या लक्षात आलं असतं की आपलं नातं किती घट्ट आहे ते. मग तिने तुझ्या आईचे कान अजून भरले असते. आणि म्हणूनच सोहम, मी आज स्पेशली तुला सॉरी म्हणायला आलीये. हे काय एवढंच आणलं? अरे इतक्या प्रेमाने आणले ते बघ ना. आणि काय रे, तुझी आई आणि तुझी बायको तुझ्यासाठी कोरडी बिस्किटच ठेवून गेली आहेत ना? बिस्किटांवर दिवस काढायला तू काय डॉगी? सॉरी सोहम, आय मीन मला म्हणायचं होतं की तुझ्या लक्षात फरक येतोय ना? तुझी आई बदलत चालली आहे रे. ही सिच्युएशन वेळीच सावरून घे, नाहीतर आयुष्यभर अशी कोरडी बिस्किटं खाण्याची पाळी येईल तुझ्यावर. उगाच काहीतरी बडबडू नकोस. आई रागवली आहे म्हणून हे सगळं झालं, नाही तर आई अशी वागणार नाही. पण आता वागली आहे ना. आणि काय रे, हल्ली नेहमीच तुझ्याशी वाईट वागते ती. कधी काय शुभ्राचीच बाजू घेते, कधी काय तुला घरातून पैसे देणंच बंद करते. रोज काही ना काहीतरी नवीन असतंच तिचं. आज तुला अशी कोरडी बिस्किटं खाताना बघितलं ना, खूप वाईट वाटलं सोहम. ठीक आहे, आईला मॅनेज करीन मी. करशील रे, पण नाही, यावेळी तुझी आई युटर्न मारेल असं वाटत नाहीये मला. तू ओळखत नाही अजून सोहम कुलकर्णीला. इतक्या सहजासहजी नाही बदलू देणार मी तिला. ती माझी आई आहे आणि तिला माझ्या हिशोबानेच वागावं लागेल. तू बघच मी काय करतो ते.